सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। बौद्ध धर्माचा प्रचार आणि समाजातील विषमता कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी केले। महाराष्ट्रातील वर्गीकरण प्रक्रियेला विरोध दर्शवत फुले आंबेडकर विचारांवर देश पुढे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गावामध्ये भगवान गौतम बुद्धाची प्रतिमेचं उद्घाटन, नूतनीकरण, विहाराचं नूतनीकरण या कार्यक्रमामध्ये मी सम्मानित होतो, सामील होतो। या बाजूला मी कधी आलो नाही। मी सिंधुदुर्गमध्ये रेग्युलरली येत असतो। परत 17 तारखेला मी येतो, कुडाळमध्ये येतो। पण ह्या भागामध्ये येऊन तुमच्याशी संवाद साधावा आतापर्यंत कधी नियोजन झालं नव्हतं। काहीतरी देवगड तालुक्याचे पडेलकर बोलले, आम्ही बोलवणार होतो पण योजलं नाही। भाई गिरकरांचं अभिनंदन करतो की बाबा त्यांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली आणि त्याच्यामुळे आपल्या समोर मी आज उभा आहे। भगवान गौतम बुद्धाची मूर्तीची प्रतिष्ठापना करून मी सांगतो भाई गिरकरांनी या विभागामध्ये धम्म चळवळीला गतिमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बरेचसे कार्यक्रम ते आणि मी आपली जॉईंटली घेत असतो। राजकीय दृष्ट्या नाही पण सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या आम्ही एकत्र असतो। बुद्धाची मूर्ती देखील म्हणते यांनी सांगितलं की मी थायलंड मधून आणलेली आहे आणि थायलंड मधून खूप सुंदर मूर्ती आहे। अनेक वेळा मी ह्या कार्यक्रमाला हजर असतो ज्या बुद्ध मूर्ती येतात। भारतामध्ये अनेक भागामध्ये जे बौद्ध राष्ट्र आहेत त्याच्यामधून मूर्त्या देण्यात येतात, फ्री ऑफ कॉस्ट, थोडासा काही खर्च घेतात आणि त्या कार्यक्रमाला मी हजर असतो। आपल्याला सांगू इच्छितो ह्या मूर्ती देण्याच्या मागचा त्यांचा उद्देश अलग आहे। ही भूमी भगवान बुद्धाची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये आपल्या फॅमिलीमधून एखादी मूर्ती जावी असा त्यांचा प्रयास असतो आणि त्याच्यासाठी ते डोनर बघत असतात आणि मूर्त्या येतात आणि भिक्खू संघाच्या माध्यमामधून ह्या विविध अशा विहारांना त्या मूर्त्या देत असतात। त्यांची एकच प्रामाणिक इच्छा असते, जे मूर्तीचे डोनर आहेत त्यांची इच्छा असते की आमची मूर्ती भगवान बुद्धाच्या भारतामध्ये जावी आणि तिथे भारतामध्ये जाऊन पुन्हा एकदा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा ही त्यांची इच्छा असते। म्हणून वारंवार मी बघितलं, सकाळी देखील मी ऑब्झर्व केलं, भाई गिरकर सारखं म्हणतात बुद्ध वंदना व्हायला पाहिजे, लोक यायला पाहिजे, तिकडे नतमस्तक भगवान बुद्धाला व्हायला पाहिजे। म्हणून मी देखील अपील करतो गिरे ह्या गाववाल्यांना, गिरे ह्या भावकीला, गिरकर ह्या भावकीला, आजूबाजूच्या गावातल्या लोकांना बाबा भगवान बुद्धाच्या विहारामध्ये जा। विहाराच्या माध्यमातून प्रगती साध्य होऊ शकते, कारण तशी उदाहरणं आहेत देशामध्ये। ज्या देशामधून हा बुद्ध धर्म लुप्त झाला आणि ज्या देशामध्ये गेला, आज जगामध्ये 17-18 देश आहेत की ज्यांचा धर्म बुद्ध धर्म आहे आणि ती राष्ट्र धर्मावरती चालणारी राष्ट्र आज पुढे पुढे गेलेली आहे। भारत देश देखील आपला महासत्ता होता हे देखील जाणून घ्या। भारतावरती देखील 1200 वर्ष या बौद्ध राज्यांनी राज्य केलेलं आहे। तेव्हा हा महासत्ता होता हा देश, म्हणजे सम्राट अशोकाचा काळ, चंद्रगुप्ताचा काळ। चंद्रगुप्ताबद्दल जर सांगायचं झालं आपल्याला, प्युअरली मी धार्मिक बोललो, चंद्रगुप्ताबद्दल जर सांगायचं झालं, सम्राट अशोकाचे वडील म्हणून म्हणत आहेत। अलेक्झांडर द ग्रेट हा जग जिंकायला आला होता, आपण वाचलं असाल आणि त्या
काळामध्ये अलेक्झांडर येऊन हा बॉर्डरवरती, इंडियाच्या बॉर्डरवरती थांबलेला आहे, भारताच्या बॉर्डरवरती थांबलेला आहे. भारत हा खूप मोठा होता. ग्रीक पर्यंत, अशोकाच्या काळामध्ये ग्रीक पर्यंत यांची बाउंड्री होती, सीमा होत्या. नेपाळ, भूतान, म्यानमार हे सगळे त्या देश भारतामध्ये होते. तेव्हा अलेक्झांडरने युद्धाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला चंद्रगुप्त मौर्याशी, पण तो यशस्वी झाला नाही. तो निराश होऊन पुन्हा अलेक्झांडर आपल्या ग्रीक मध्ये निघून गेलेला. एवढा महासत्ता हा देश होता. त्याच्यानंतर सम्राट अशोक आहे. सम्राट अशोकाचा इतिहास आपण जाणतोय. भारतीय बौद्ध महासभेने याच्या पुढे सांगितले. मी देखील धम्ममेळाव्यात सम्राट अशोकाची प्रतिमा लावलेली आहे. सम्राट अशोकाचा इतिहास हा देशाचा गौरवशाली इतिहास आहे. म्हणून हा इतिहास जो दडपलेला इतिहास आहे त्याला वरती काढणं, त्याला लोकांच्या समोर नेणं, हे मी समजतो भारतीय बौद्ध महासभेचं कार्य आहे, कर्तव्य आहे. बाबा हा सम्राट जो सम्राटाचा सम्राट, ज्याने आपल्या शस्त्रांनी क्रांती या देशामध्ये केली, त्याच्या सीमा ग्रीक राज्यापर्यंत त्यांनी वाढवली. देश एकसंघ होता त्या काळामध्ये. शस्त्र त्यांनी खाली टाकली कलिंगाच्या युद्धानंतर आणि देशामध्ये धर्मक्रांती केली. भगवान गौतम बुद्धाचे विचार घेऊन त्यांनी जगभराचा प्रयत्न केलेला आहे. अशा सम्राटाचा इतिहास लोकांच्या समोर यावा हा उद्देश आहे. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना ही विषमता आहे, ती विषमता कमी व्हावी या देशात. समता ह्या देशामध्ये स्थापित व्हावी, भाईचारा निर्माण व्हावा, भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणीच्या नंतर भारत निर्माण व्हावा, हा प्रामाणिक असा आमचा अजेंडा आहे. तो आज आम्ही राबवत आहोत. म्हणून आज आपल्या सगळ्यांना जाण्याची माझी घाई आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही. परंतु आपल्याला जरा दोन गोष्टी सांगू इच्छितो. नितेशजी राणे देखील इथे बसलेले आहेत, पालकमंत्री आहेत, सिंधुदुर्गाचे मोठे, मंत्रिमंडळामध्ये त्यांचं स्थान उच्च आहे. असं जे आज महाराष्ट्रामध्ये ABCD जे सुरुवात झाली, वर्गीकरण, रिझर्वेशन ज्याला आपण मराठीमध्ये वर्गीकरण म्हणतो, ते वर्गीकरणाची देखील प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये नोटिफिकेशनच्या माध्यमातून सुरुवात झाली. आज ऑब्जेक्शन 30 तारखेपर्यंत ऑब्जेक्शन होते. आम्ही लाखोच्या संख्येने ऑब्जेक्शन ईमेल मधून टाकलेले आहेत. बाबा हे महाराष्ट्रामध्ये व्हायला नाही पाहिजे, कारण महाराष्ट्र हा प्रगत महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या महापुरुषाच्या विचारावरती हा देश चालतो. छत्रपती शिवराय असतील, बाबासाहेब आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, साहूजी महाराज आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं. महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती नाही, मी देशाभरामध्ये असतो, परंतु महात्मा ज्योतिबा फुलेला मानणारा खूप मोठा समाज या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये नसतील तेवढा त्यांना अभिमान आहे. जे मौर्य समाज आहे उत्तर प्रदेशमध्ये, ज्यांची करोडोची संख्या, कुशवा समाज आहे, सैनी समाज है, हम महात्मा ज्योतिबा फुले के वारस है. ज्योतिबा फुले की हम लोग विचारधारा चलाते हैं, बाबा साहब और ज्योतिबा फुले की विचारधारा चलाते. अशा ह्या महाराष्ट्राच्या महापुरुषांवरती हा देश चालू आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, कुठल्याही महापुरुषाला मी कुठल्याही टेरिटरीमध्ये, कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही भाषेमध्ये, कुठल्याही जाती धर्मामध्ये मी बांधू इच्छित नाही. हा महापुरुष संपूर्ण देशाभराचा असतो. म्हणून ह्या महापुरुषाच्या महाराष्ट्रामध्ये ABCD जे रिझर्वेशन येत आहे त्याला आमचा विरोध आहे. जे 13% आज रिझर्वेशन शेड्यूल कास्ट ना मिळतं, 49 जाती आहेत.
त्या 59 जातींना प्रत्येकाला तसा अभ्यास करून बाबा ते रिझर्वेशन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन आपली सीट रिझर्व करू शकतो. परंतु रिझर्वेशन मध्ये ना बौद्धांचा फायदा होणार, ना मातंग समाजाचा फायदा होणार, ना चर्मकार समाजाचा फायदा होणार. ही गोष्ट हाणून पाडण्यासाठी मी राणेजींना तसं मी सांगतो की आपल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये बाबा हा विषय उचलला. समाजामध्ये दुही निर्माण होण्याचा हा प्रयत्न आहे. जे कर्नाटकामध्ये झालं, कर्नाटकामध्ये हाणून पाडण्यात आलं, कारण ह्याच्यामुळे समाज दुभागला जातोय. समाज एकत्र आणण्याचा संदेश महापुरुषांनी दिलेला. तुम्ही आता पुन्हा एकदा मागे जाण्याचा प्रयत्न करताय, ह्याचा ह्याला आम्ही विरोध करत आहोत. दुसरी एक गोष्ट आपल्याला सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये जनगणना होणार आहे. 2027 पर्सन टू पर्सन वैयक्तिकरित्या जनगणना. 26 जी जनगणना होणार आहे, 2026 म्हणजे ह्या वर्षामध्ये, ज्याची सुरुवात 15 मे पासून सुरुवात होणार आहे. तेथे आपल्याला प्रॉपर्टीची जनगणना होणार आहे. म्हणजे आपलं घर आहे, आपलं कुटुंब प्रमुख कोण आहे आणि त्याच्यानंतर आहे. त्याच्यामध्ये आम्ही भारतीय बौद्ध महासभेने देखील आम्ही सांगितलेलं आहे, जातीच्या कॉलममध्ये, धर्माच्या कॉलममध्ये मी पाली भाषेचा उपयोग वगैरे करावा. धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध द्या. जातीच्या कॉलममध्ये ज्या जातीमधून आलाय, महार जातीतून आलाय, मातंगमधून आलाय, चर्मकार मधून आलाय, ती लिहिणं गरजेचं. पाली लिहा. पाली ही पूर्वजांची आपली भाषा आहे. बौद्ध धर्माचं त्रिपिटक हे संपूर्ण पाली भाषेमध्ये. ह्या 3 गोष्टीचे आम्ही लोकांना उद्बोधित करतोय की करणं गरजेचं आहे. काही लोकांनी जर बोलले आम्ही बौद्ध धर्मामध्ये जाती कुठे आहेत, परंतु ही रिक्वायरमेंट संविधानाची आहे. जर तुम्ही लिहिलं नाही तर आपल्या शेड्यूल कास्टची संख्या त्या कॉलम मध्ये कमी झाली तर समाज कल्याणचा जो 12,000 कोटीचा फंड आहे तो फंड कमी होईल. आणि त्याच्यामध्ये जे काय आज पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो फंड येतो, समाज कल्याण खात्याचा फंड येतो, शाळेच्या निर्मितीसाठी फंड येतो, वैमानिक होण्यासाठी फंड आहे, विदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 20 लाखाचा फंड आहे. हा कमी होऊन समाजाची अधोगती सुरुवात होऊ शकते. म्हणून ह्या गोष्टी जरा विचारात घेणं आणि येणाऱ्या काळामध्ये त्या मानाने करणं गरजेचं आहे की बाबासाहेबांची धम्मक्रांती ही त्यांच्या जीवनातली आखरी धम्मक्रांती. अनेक क्रांत्या गेल्यात, हे वर्ष खरं म्हणजे बाबासाहेबांसाठी आणि संपूर्ण आंबेडकर समाजासाठी महत्वाचं. कारण 100 वर्ष होत आहेत मार्चच्या 14 तळ्याचा पाणी ग्रहण सत्याग्रहाला, की जे बाबासाहेबांनी 1927 सुरुवात केली. मानवतेचा आधी पाणी ग्रहण करून बाबा 14 तळे सरकारचं पाण्याचं तळ आहे, त्याच्यामध्ये पाणी ग्रहण करण्याचा अधिकार. हे करत असताना बाबासाहेब कधी सत्याग्रह केलेला नाही, त्यांनी संघर्ष, त्यांनी कुठलाही कायदेभंग केलेला नाही. तर ब्रिटिश इंडियामध्ये, ब्रिटिश बॉम्बेमध्ये, बॉम्बे रिजन मध्ये त्यांनी कायदा पास करून घेतला. त्यांचे सहकारी एस के भोले जे भंडारी समाजाचे होते, त्यांनी तो कायदा पास केल्यानंतर बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह इथे केलेला आहे. परंतु दुर्दैवाने आज असं म्हणावं लागते की पाण्याच्या सत्याग्रहापेक्षा मिठाच्या सत्याग्रहाला ह्या देशामध्ये जास्त महत्व दिले गेलं. जो मिठाचा सत्याग्रह काही पैसे वाढले, टॅक्स वाढला त्याच्यासाठी होता, पण पाण्याचा सत्याग्रहासाठी, ह्युमन राईट्स साठी तेवढं दिलं नाही. आज ते वर्ष महत्वाचं आहे. संत सैनिक दलाला 100 वर्ष होत आहे, त्याच्यासाठी महत्वाचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना MLA म्हणून 100 वर्ष होत आहे. बऱ्याच लोकांना हे ज्ञात नाही, पण बाबासाहेब 100 वर्ष आज बाबासाहेबांच्या MLA होत आहे 2027 म्हणून आपल्यासाठी ही वर्ष महत्वाची आहे. आपली प्रगती होण्यासाठी, हे साजरं होण्यासाठी, लोकांना संदेश देण्यासाठी हे होणं गरजेचं आहे. मी समजतो. मी आपल्याला जास्त वेळ नाही का
हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो की मोठ्या संख्येने आपण येथे उपस्थित आहे. मी 17 तारखेला पुन्हा एकदा येणार आहे, कुडाळमध्ये असेल मला वाटतं मी, तेव्हा जास्त सविस्तर बोलेल. आज आम्हाला जाण्याची घाई आहे, नितेशजी राणे यांना देखील आहे. मला 4ची गाडी पकडून मुंबईला निघायचं आहे. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. एक प्रबुद्ध समाज निर्माण करण्याचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. आपण त्या मार्गाने, प्रबुद्ध मार्गाने जात आहात. कोकण आहे, कोकणात पिछडा नाही आहे असं मी समजतो. कोकणामध्ये देखील आज एज्युकेशनचं प्रमाण, शिक्षणाचं प्रमाण मोठं आहे. ज्याप्रमाणे शिक्षणामध्ये भाई गिरकर म्हणताय 1 नंबरचं कोकण आहे. आमच्या महाडच्या आंबेडकर कॉलेजमधून सायन्सला आलेली विद्यार्थिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.